लोहगाव वाघोली मार्गावरील रस्त्याच्या कामावरून पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत। नुकतेच उघड झाले आहे की या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबूतीकरणाचे काम सुरू असतानाच ठेकेदाराला तब्बल 93,76,238 रुपयांचे बिल देण्यात आले आहे। आश्चर्याची बाब म्हणजे बिल चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच मंजूर करण्यात आले। त्यामुळे संपूर्ण कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लोहगाव संतनगर ते दादाजी वस्ती या सुमारे 1 किलोमीटरच्या रस्त्याचे काम 2023 मध्ये सुरू झाले होते। रस्त्याचा दर्जा अत्यंत खराब असल्याने स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या। अखेर काम सुरू झाले, मात्र कामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। काही ठिकाणी रस्ता उखडलेला आहे, डांबराचा थर नीट बसलेला नाही, तर रस्त्याच्या कडेने खड्डे निर्माण झाले आहेत। या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चौकशी सुरू केली होती, मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला बिल दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी गैरप्रकार झाकण्यासाठी घाईघाईत बिल मंजूर केले। त्यांचे म्हणणे आहे की हे सर्व व्यवहार संगनमताने पार पाडले गेले असून यात शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे। या प्रकरणाची चौकशी करताना असेही स्पष्ट झाले आहे की काम पूर्ण न झालेलं असतानाच आणि रस्त्याच्या स्थितीची पाहणी न करताच प्रशासनाने ठेकेदाराला रक्कम देण्यास परवानगी दिली। यावरून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाचे आणि आर्थिक पारदर्शकतेच्या अभावाचे स्पष्ट संकेत मिळतात। या प्रकरणावर स्थानिक प्रशासनाने मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बिल हे ठरलेल्या टप्प्यानुसार देण्यात आले असून अंतिम देयक चौकशी अहवाल आल्यानंतरच दिले जाईल। तरी देखील जिल्हा प्रशासनाने 15 दिवसांत कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि गैरव्यवहार आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत। दरम्यान या घडामोडींमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना प्रशासनावर पारदर्शकतेचा आग्रह धरत आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की रस्त्याचे काम योग्य दराचे नसेल तर संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा। एकूणच चौकशी सुरू असतानाच ठेकेदाराला बिल काढल्याच्या घटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे। नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणावर तात्काळ आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे। तर अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स। धन्यवाद।